हे आहे रेफरल प्रोग्राम सिस्टीम टूल. इथे आपण प्रथम लॉग इन करूया. लॉग इन केल्यानंतर इथं तुमच्या सेंटरचं वरती ब्रँडिंग दिसेल, विद्यार्थी संख्या दिसतील, किती रुपये खर्च केला आहे हे दिसेल. इथे का आपण कॅल्क्युलेटरसुद्धा तयार केलेलं आहे आणि या कॅल्क्युलेटरवरती तुम्ही पहिल्या लेवलला किती रुपये खर्च करू शकता, दुसऱ्या लेवलला किती, तिसऱ्या लेवलला किती आणि चौथ्या लेवलला किती, या सर्व संख्या इथं दिलेल्या आहेत. हे तुम्ही ठरवायचं आहे तुम्ही किती रुपये खर्च करू शकता. तुमच्या सेंटर कोडच्या अंडर सगळ्या विद्यार्थ्यांचा डेटा गोळा होणार आहे आणि किती रुपये तुम्ही खर्च केले तर किती ॲडमिशन झालेत हा डेटासुद्धा तुम्हाला इथं क्लिअरली दिसणार आहे. तुम्हाला हवं असेल तर आपण इथं संख्या बदलून बघूया. इथं 100च्या ऐवजी मी आता 200 करतो. तर त्यांनी जर का मला 2 रेफरन्स दिले आणि त्या दोन्ही रेफरन्सला मी कन्वर्ट करू शकलो तर मला 15,000चा बिझनेस मिळणार आहे. त्या मोबदल्यात त्या पहिल्या व्यक्तीला मी किती रुपये देऊ शकतो, तर मी त्याला सांगितलं मी तुला 200 रुपये देऊ शकतो किंवा 150 रुपये देऊ शकतो. तुम्ही ठरवा तुम्हाला किती द्यायचे ते. तर जर का तुम्ही इथं मी सध्या 100च देतो कारण मी सध्या 100ची स्कीम बनवलेली आहे, तर 100 रुपये दिले मी. त्याच्यानंतर मी त्या पुढे जे 2 विद्यार्थी आलेले आहेत किंवा पुढचे जे 2 ग्राहक आहेत त्यांनाही हीच ऑफर देतो. त्यांनासुद्धा प्रत्येकी 2 ग्राहकांना रेफर केल्यामुळं प्रत्येकी 100 रुपये मिळणार आहेत. पण त्यांना ज्यांनी रेफर केलं त्याच्या अगोदरच्या त्याला अपलिंक म्हणतात, तर अपलिंकला पुन्हा एकदा 50 रुपये मिळतील. अशा प्रकारे तिसऱ्या लेवलला पहिल्या व्यक्तीला 30 रुपये मिळतील, दुसऱ्या व्यक्तीला 50 मिळतील आणि अशा पद्धतीने फर्स्ट लेवलला 100 रुपीज आणि चौथ्या लेवलपर्यंत ही संख्या वाढत जाणार आहे. आणि कसं असणार आहे, पहिल्या व्यक्तीने 2 व्यक्ती रेफर केले तर त्याला 100 प्रमाणे 200 रुपये मिळतात. त्यानंतर या 2 व्यक्तीने पुढे आणखी 2 विद्यार्थी किंवा 2 कस्टमर रेफर केले आणि ते कन्वर्ट झाले तर प्रत्येकी 50 रुपयाप्रमाणे त्याला 4 लोकांचे पुन्हा एकदा 200 मिळणार आहेत. त्या 4 लोकांनी प्रत्येकी 2 रेफर दिले तर मला 8 ॲडमिशन मिळतात. तर 8 त्रिक 24 त्याला 240 रुपये मिळणार आहेत. तर अशा पद्धतीने मग तुम्ही म्हणाल की तर लिंक ब्रेक झाली तर काय, ब्रेक झाली तर काहीही नुकसान नाही. जर केलं तर चांगली गोष्ट आहे, नाही केलं तरी काहीही नुकसान नाही. किमान तुम्हाला रेफरन्स तर मिळतील आणि जे म्हणतील आम्हाला रेफरन्स द्यायचीच नाही आहेत तर नो प्रॉब्लेम. बरं, ह्या गोष्टी कोण करू शकतं, तर या गोष्टीसाठी मी नॉर्मली आता माझ्या व्यवसायामध्ये मी शाळेचे शिक्षक, कोचिंग क्लासचे शिक्षक किंवा असे व्यावसायिक ज्यांचा स्टेशनरीचा बिझनेस आहे किंवा ज्यांचा विद्यार्थ्यांवरती प्रभाव आहे, जे विद्यार्थ्यांना आपल्यासाठी फॉर्म भरून घेऊ शकतात, अशा लोकांना आपण सांगू शकतो. जे पिग्मी एजंट असतात, ते RD करतात, RD पोस्टाचे RD गोळा करणारे, पैसे गोळा करणारे लोक असतात, बचत गटचं काम करणारे लोक असतात. ते या लोकांना तुम्ही जर समजावून सांगितलं तर ते काय करतील, तुमच्यासाठी किमान 2 ॲडमिशन तर आणतील, ही नक्की गॅरंटी आहे. पुढचे ॲडमिशन तर आणले गेले तर चांगली गोष्ट आहे, नाही आणले गेले तरी तुमचं काही नुकसान नाही आणि त्यांचं पण काही नुकसान नाही. बरं, ही स्पॉन्जी स्कीम नाही, इलिगल स्कीम नाही. ही आपण लिगली काय करतो आहे, मला फक्त ज्यांनी ॲडमिशन घेतलेलं आहे त्यांनी आणखी 2 रेफरन्स द्यावेत. फुकटचे रेफरन्स का देतील, तर फुकट देण्यापेक्षा त्यांना मी एवढंच सांगितलं आहे की तुम्ही 2 रेफरन्स दिल्यामुळं काय होईल, ते 2 लोकांसुद्धा ॲडमिशन घेतील आणि पुढे जर त्यांनीसुद्धा रेफरन्स दिले तर तुम्हाला चांगले 1,000-1,200 रुपये मिळू शकतात. नाही तर किमान तुम्हाला 200 रुपये आम्ही आत्ता लगेचच देतो आहे, कारण काय तुम्ही 2 रेफरन्स मला देत आहे आणि त्या 2 रेफरन्सचं ॲडमिशन झालं की तुम्हाला आम्ही पैसे देतो आहे. या पद्धतीने ही स्कीम काम करणार आहे. तुम्हाला इथं मी कॅल्क्युलेटर पण दिलेलं आहे. तर 100 रुपये, 50 रुपये, 30 रुपये, 15 रुपये असं लिहिलं आणि तुम्हाला जर 10 ॲडमिशन झाले तर तुम्हाला साधारणतः 1,755 रुपये खर्च येतो. प्रत्येक ॲडमिशन मागे तुम्हाला 195 रुपये खर्च येतो. तुम्ही काय करा, अकाउंट वाढवत नाही. तुम्हाला वाटले की नाही मी 200 रुपये दिले तर काय होईल, इथं 200, इथं मी 100 रुपये दुसऱ्या लेवलला दिले, इथं मी 50 दिले आणि इथं मी 25 रुपये दिले, तर किती खर्च येईल मला इथं सेव्ह करा, अपडेट करा. तर त्यांनी काय केलं, 200, 100, 50च्या हिशोबाने त्याने सांगितलं तुम्हाला सरासरी 375 रुपये खर्च येतो आहे. तुम्ही किती ॲडमिशन करताय, जर तुम्ही 50 ॲडमिशन केले या बेसवरती तर 18,000 खर्च येतो आहे. पण 50 गुणिले 50 2.5 लाखाचा बिझनेस तुम्ही करताय. आणि हे काही नियम नाही की 200 रुपये दिले पाहिजे. तुम्ही 200 द्या, 300 द्या, 100 द्या, 50 द्या. तुम्ही कशा डील करताय हे तुमच्यावरती आहे. यासाठी इथं मी कॅल्क्युलेटरसुद्धा दिलेलं आहे.
आणि तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही काय करू शकता, इथं ॲडमिशन ॲड करून सुद्धा चेक करू शकता. ॲडमिशन कसं ॲड करणार, तर इथं मी सेंटर कोड दिला आहे बघा, 000 सेंटर कोड दिलेला आहे. तर तुम्ही त्याला लॉग आउट करा, तुमचं स्वतःचं नाव लिहा, रजिस्ट्रेशन करा. इथं तुम्हाला सेंटर कोड 000 लिहावा लागेल. इथं तर मी डमी लॉग इन तयार केलं, AAA नंतर AAA@gmail.com. इथं 000 लिहिलेलं आहे. 000 हा सेंटर कोड आहे. आणि मी आता समजा फर्स्ट पर्सन आहे, त्यामुळे माझ्याकडे रेफरल ID नाही आहे, मला पासवर्ड पण द्यावा लागेल. तर अशा पद्धतीने हा माझा पहिला एजंट बनला, त्याचं नाव काय आहे, AAA. आता मी लॉग इन करून बघणार आहे. लॉग इन करण्यापूर्वी मी पुन्हा एकदा माझ्या ॲडमिनला लॉग इन करून बघेल. तर तुम्हाला इथं बघा दिसेल ए दिसतोय, डायरेक्ट एंट्री त्याची दिसते. तुम्हाला डायरेक्ट एंट्री दिसते, तुम्ही त्याला कन्फर्म करा. आता तो तुमचा एजंट बनलेला आहे. त्याला किती रुपये द्यायचे तुम्हाला, 0, कारण त्यांनी फक्त ॲडमिशन घेतले, त्यांनी रेफरन्स दिलेला नाही आहे. तो आता रेफरन्स देतो आहे, त्याचा रेफरन्स कुठून घ्यायचा आहे तुम्हाला. तर इथं मी लॉग आउट करतो पुन्हा एकदा. मी प्रथम AAला लॉग इन केलं. तर AAला सध्या काय दिसतं बघा, त्याला 0 रुपये मिळालेले आहेत, त्याने अजून काही रेफरन्स दिलेला नाही. परंतु त्याचा ID इथं आला आहे बघा, त्याचा इथं ID आला आहे. त्यांनी काय करायचं, हा ID देऊन आणखी रजिस्ट्रेशन फॉर्म भरून घ्यायचे. तर ID मी कॉपी करून घेतला. ह्याला मी आता पुन्हा एकदा ॲडमिशन जातो. हा रेफरल ID आहे, हा त्याचा रेफरल ID आहे. तो कॉपी पेस्ट केला. आता मी दुसरा विद्यार्थी घेतो इथं रजिस्ट्रेशन करण्यासाठी. तर हा फॉर्म मी भरलेला आहे. त्या फॉर्ममध्ये बघा सेंटर कोड तुमच्या सेंटरचा आणि हा रेफरल कोड त्या विद्यार्थ्याचा, जो एजंट आहे त्याचा. आणि मग त्यांनी आता एक नवीन रेफरन्स तयार केला आहे. नवीन रेफरन्स तयार झाला. तुम्ही पुन्हा एकदा लॉग इन करून बघितलं. आता हे तुमच्या सेंटरचं लॉग इन आहे. तुम्हाला जेव्हा लक्षात येतं की इथे दिसतं बघा, कोणी ॲडमिशन केलं आहे त्याचं नाव दिसतं इथं. AAAने ॲडमिशन केलेलं आहे, त्याचा तो अपलिंकर आहे, लायनर आहे. आणि ते ॲडमिशन झालं का, त्याने पैसे भरले विद्यार्थ्याने आणि ॲडमिशन घेतलं असेल, त्याला मी कन्फर्म केलं. त्याला कन्फर्म झालं की तुम्हाला इथं दिसेल की तुम्हाला आता तिथं रिवॉर्ड त्याला द्यायचं आहे. आपण बॅक करून तिथं चेक केलं तर त्याच्याही लॉग इनला दिसेल की त्याला 200 रुपये रिवॉर्ड मिळालेलं आहे, कारण त्यांनी एक ॲडमिशन केलेलं आहे. कोणाचं ॲडमिशन केलं आहे तर दिसतं, त्याचं नाव पण दिसतं आहे, AAA1. तर अशा पद्धतीने आता त्याने आणखी एक ॲडमिशन केलं तर डायरेक्ट ॲडमिशनचे प्रत्येक वेळी त्याला मी 200 रुपये देतो आहे. हे एक्झाम्पल लिहिलं का, मग 100 घेतलं तर मी सुरुवातीला, नंतर मी 200 घेतलं. तर प्रत्येक वेळी डायरेक्ट ॲडमिशन केलं तर 200, पण जर का त्या AAA1ने ॲडमिशन केलं तर ह्याला आणखी 100 मिळतील. आणि त्याच्या अंडर असलेल्या व्यक्तीने आणखी ॲडमिशन केलं त्याला प्रत्येकी 50 मिळतील. तर अशा आपण 4 लेवलपर्यंत त्याला कमिशन देण्याचा प्रयत्न करतो आहे. ह्या बेसवरती सुद्धा चांगल्या प्रकारे तुम्हाला ग्राहक मिळवता येतात. पण हे काम तुम्ही विद्यार्थ्यांना देऊ नका. दिलंच तर तुम्ही काय करा, अशा विद्यार्थ्यांना द्या जे मॅच्युअर आहेत आणि जुने विद्यार्थी आहेत. नाही त्याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट पडू शकतो. परंतु शिक्षकांना तुम्ही देऊ शकता, किंवा मार्केटमध्ये असं काम करणारे बरेचसे लोक आहेत, त्यांना तुम्ही हे काम दिलं तर तुम्हाला हिशोब ठेवावा लागणार नाही की कोणाला किती रुपये द्यायचे. ॲडमिशन झाल्याशिवाय आपण कोणालाही रिवॉर्ड देणार नाही आहोत. रिवॉर्ड देताना फक्त आपल्याला काय करायचं आहे, या ठिकाणी सेटल बटनावरती क्लिक करायचं आहे. मला ह्याला जर पैसे द्यायचे असतील AAAला सेटल बटनावरती क्लिक केलं, त्याचं पेमेंट मी देऊन टाकलं. इथं ओके, त्याला मेसेज मिळाला, त्यांनी मला मेसेज दिला की मला पैसे मिळाले, ओके. आता इथं बॅलन्स किती राहिला बघा, 0 राहिला. हिशोबसुद्धा आपण देऊ शकतो आणि परत हा पर्सन कंटिन्यू करू शकतो. त्याच्या ॲडमिशनची प्रोसेस अजून पण चालू आहे. तर अशा पद्धतीने हे टूल तुम्हाला व्यावसायिक दृष्टिकोनातून वापरता येईल. कोणत्याही व्यवसायाला हे टूल चालणार आहे. अधिक माहिती करता संपर्क करा.